उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड झाल्यानंतर आज कॅबिनेट मीटिंग जी आहे ती मंत्रालयात होते आणि या कॅबिनेट मीटिंगच्या आधी आपण जर पाहिलं तर मंत्रालयातल्या सगळ्याच भागामध्ये अशा पद्धतीनं पोलिसांनी चोख बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी ठेवलेला पाहायला मिळतोय आणि प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी करूनच आतमध्ये जे आहे ते सोडण्याची प्रक्रिया ही या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। मंत्रालयाच्या सगळ्याच मजल्यावरती अशा पद्धतीनं चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीनं घटना मंत्रालयात घडलेली होती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेरची फलक जी आहे, नेमपेटी जी आहे ती तोडण्यात आली होती। तोडफोड एका महिलेने केली होती आणि त्यानंतर मंत्रालयाच्या सगळ्याच गेटवरती अशा पद्धतीनं सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने ही घटना घडली आणि त्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्यामुळे पोलीस सतर्क जे आहेत ते मंत्रालयात आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच अशा पद्धतीनं सुरक्षा जी आहे ते वाढवण्यात आलेली आहे आणि प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याची कसून चौकशी करूनच मंत्रालयात सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। जी घटना घडली आणि त्यानंतर आता पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो मंत्रालयात परिसरात प्रत्येक मजल्यावर असो किंवा खाली ग्राउंड फ्लोअरला असो सगळीकडेच वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन रोहन पवारचा विनायक डावरुम, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।